नमस्कार. आज आपण 46व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. योगभ्रष्टाच्या गतीचा विषय पूर्ण करून भगवंत आता योग्याचा महिमा सांगत अर्जुनाला योगी बनण्याची आज्ञा देत आहेत. श्लोक 46. तपस्वीभ्योऽधिको योगी ज्ञानीभ्योऽपि मतोऽधिकः कर्मेभ्यश्चाधिको योगी तस्माद्योगी भवार्जुन. श्लोकाचा अर्थ: तपस्वी लोकांपेक्षा योगी श्रेष्ठ आहे. शास्त्रज्ञानी पुरुषांपेक्षा सुद्धा श्रेष्ठ मानला गेला आहे आणि सकाम करणाऱ्या माणसांपेक्षा सुद्धा योगी श्रेष्ठ आहे. म्हणून हे अर्जुना, तू योगी हो. सकाम भावनेने धर्मपालनासाठी इंद्रिय संयमपूर्वक क्रियांचा व विषयभोगांचा त्याग करून मन, इंद्रिये व शरीर संबंधी जे सर्व कष्ट सहन केले जातात तेच तप होय. हे करणाऱ्याला येथे तपस्वी असे म्हटले आहे. येथे ज्ञानी हा शब्द भगवंताला प्राप्त करून घेतलेल्या तत्वज्ञानी पुरुषाचा वाचकही नव्हे, तसेच परमात्म्याच्या प्राप्तीसाठी ज्ञानयोगाचे साधन करणाऱ्या ज्ञानयोग्याचाही वाचक नव्हे. येथे ज्ञानी हा शब्द फक्त शास्त्र आणि आचार्य यांच्या उपदेशाप्रमाणे विवेक बुद्धीने सर्व पदार्थांना जाणणारा शास्त्रज्ञ अशा पुरुषाचा वाचक आहे. स्त्री, पुत्र, धन आणि स्वर्गादी यांच्या प्राप्तीसाठी यज्ञ, दान, पूजा, सेवा इत्यादी शास्त्रविहित शुभकर्मे सकाम भावनेने करणाऱ्याचे नाव कर्मी होय. या लोकात राज्य मिळावे, धनसंपत्ती, सुख, आराम, भोग इत्यादी मिळावे आणि मृत्यूनंतर परलोकात स्वर्गादी उच्च लोकांची प्राप्ती व्हावी आणि त्या लोकांचे सुख मिळावे असा उद्देश ठेवून जे कर्म करत असतात, अर्थात सकाम भावनेने यज्ञ, दान, तीर्थ इत्यादी शास्त्रीय कर्म करत असतात, त्या कर्मकांडी मनुष्यापेक्षा योगी श्रेष्ठ आहे. जो संसाराला विमुख होऊन परमात्म्याला सन्मुख झाला आहे तोच वास्तविक योगी आहे. असा योगी मोठमोठ्या तपस्वी, शास्त्रज्ञ, पंडित आणि कर्मकांडी पुरुषांपेक्षाही उच्च दर्जाचा आहे, श्रेष्ठ आहे. कारण तपस्वी इत्यादींचा उद्देश संसार असतो, तसाच सकाम भाव असतो आणि योग्याचा उद्देश परमात्मा असतो, तसेच निष्काम भाव असतो. ज्ञानयोग, ध्यानयोग, भक्तियोग आणि कर्मयोग इत्यादी कोणत्याही साधनाने साधनाच्या पराकाष्ठारूपी समत्व योगास प्राप्त करून घेतलेल्या पुरुषाचे नाव येथे योगी हे आहे. आत्तापर्यंत भगवंतांनी ज्याचे महात्म्य वर्णन केले त्यानुसार अर्जुनाला आज्ञा देतात की, हे अर्जुना, तू योगी हो, राग द्वेषरहित हो. अर्थात सर्व काम करत असतानाही पाण्यात उत्पन्न होणाऱ्या कमळाच्या पानाप्रमाणे निर्लिप्त रहा. हीच गोष्ट भगवंतांनी 8व्या अध्यायातही म्हटली आहे. 5व्या अध्यायाच्या आरंभी अर्जुनाने प्रार्थना केली होती की, आपण माझ्यासाठी एक निश्चित कल्याण करणारी गोष्ट सांगा. यावर भगवंतांनी सांख्ययोग, कर्मयोग, ध्यानयोग यांच्याविषयी वर्णन केले. परंतु या श्लोकाच्या पूर्वी कुठेही अर्जुनाला ही आज्ञा दिली नाही की तू असा हो, या मार्गाने जा. आता येथे भगवान अर्जुनाच्या प्रार्थनेच्या उत्तरात आज्ञा देतात की तू योगी हो, कारण हेच तुझ्यासाठी एक निश्चित
कल्याणकारी आहे. अशा प्रकारे आज आपण 46व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 47व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. धन्यवाद.